चिवडा, चकली, शेव हे दिवाळीमध्ये हमखास घरोघरी केले जाणारे पदार्थ। चिवडा म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा आपण बनवतो। कोणकोणत्या प्रकारचा चिवडा बनवला जातो तर पातळ पोह्यांचा चिवडा, भाजक्या पोह्यांचा चिवडा, दगडी पोह्यांचा चिवडा, नायलॉन पोह्याचा चिवडा, मक्याच्या पोह्याचा चिवडा, असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत चिवड्याचे। पातळ पोहे आपण भाजून चिवडा करतो। भाजक्या पोह्यांना आपल्याला तळून घ्यायला लागत नाही, कारण ते भाजलेले असतात आणि कमी तेलकट चिवडा होतो। दगडी पोहे असले तर त्या दगडी पोह्याचा चिवडा जेव्हा आपण करतो त्याला तळून घ्यायला लागतं। नायलॉन पोहे जर असले तर आपण उन्हामध्ये 3-4 तास सुकवून किंवा भाजून त्याचा चिवडा करतो। आणि मक्याचे पोहे असले तर मक्याच्या पोह्यांचा आपण तळून चिवडा करतो। हे असे वेगवेगळे चिवड्याचे अनेक प्रकार आहेत। त्यात आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा आज आपण बघणार आहोत। या चिवड्यासाठी आता तेल वगैरे अजिबात जास्त लागत नाही किंवा हे पोहे तळून पण घ्यायला लागत नाही, अगदी कमी तेलामध्ये होतात आणि हा भाजूनच तयार असतो, त्यामुळे त्याला तळायची भाजायची अशी काही गरज नसते। हा भाजूनच मिळतो म्हणूनच त्याला भाजके पोहे असं म्हणतात। फक्त आता काय करायचंय, हे पोहे स्वच्छ करून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये जे असलेली घाण, भुगा, चुरा हा सगळा निघून जातो आणि पोहे स्वच्छ होतात। तेव्हा मी हे सगळे पोहे चाळणीने चाळून घेतलेत, पोहे स्वच्छ झालेत। आता चिवडा हा आपण नेहमी बनवतो। चिवड्यासाठी काय काय साहित्य लागतं हे तर आपल्याला माहितीच आहे। फोडणीसाठी मोहरी, हळद, लाल तिखट, काजू, डाळ्या, शेंगदाणे, मनुके, कढीपत्ता, लसूण घेतलाय, मक्याचे पोहे घेतलेत। हे सगळं साहित्य आपण चिवड्यासाठी घेतलंय। त्याचप्रमाणे हे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत, अगदी असे पातळ पातळ करून घ्यायचेत। पोहे घेतलेले आहेत, भाजलेले असल्यामुळे अगदी असे कुरकुरीत असतात। आता बऱ्याच जणांना भाजके पोहे, दगडी पोहे याच्यातला फरक कळत नाही, त्यामुळे भाजके पोहे हे असे असतात, अगदी भाजूनच आपल्याला भट्टीतनं रेडी मिळतात आणि हे पोहे तळायला लागत नाही, कारण ते भाजलेले असल्यामुळे कमी तेलात चिवडा होतो। आणि दगडी पोहे हे तळायचे असतात, त्याचा चिवडा तळून केला जातो। हा दोन्ही मधला फरक आहे, भाजके पोहे आणि दगडी पोह्यातला। आता चिवडा म्हटलं तर तो वर्षभरात आपण केव्हाही आणि कितीतरी वेळा करून खातो, तसा हा पदार्थ आहे। चहा सोबत, प्रवासात किंवा वरच्यावर घरी केला जाणारा हा पदार्थ। आता खास आपण दिवाळीसाठी हा चिवडा करूया। अगदी कमी तेलकट, चटपटीत आणि तोंडाला चव येईल, कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा आपण करणार आहोत। चिवडा मसाला सुद्धा मी यासाठी घरीच तयार केलेला आहे आणि चिवडा मसाला कसा तयार करायचा ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे। ती चिवडा मसाला तुमचा घरी नसेल किंवा दुकानातून आणून ठेवलेला नसेल तर जे आपण त्याच्यामध्ये धणे, जिरे, बडीशोप जे वापरतो तर त्याचे पावडरी जर घरी असतील, धण्याची पूड, जिऱ्याची पूड किंवा बडीशोप अख्खी, पिठी साखर, तिखट, मीठ, हिंग, काळं मीठ हे अगदी सुटं सुटं वापरलं तरी पण चालेल। आता प्रथम आपण इथे शेंगदाणे घेतलेत। हे शेंगदाणे, या डाळ्या, काजू, मनुके, कढीपत्ता आणि इथे मी लसूण घेतलेत। जर तुम्हाला वापरायचं असतील चिवड्यात तर तुम्ही वापरू शकतात किंवा नाही वापरले तरी हरकत नाही, पण चिवडा म्हटलं तर लसूण घालून छान चव येते, त्यामुळे हे मी अगदी सालीसकटच लसूण घेतले। ते आपण खलबत्त्यात असे जरा ठेचून घ्यायचे, जरा कुटून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे। हे खोबरं पण आपण शेंगदाण्यासोबत चिवड्यासाठी तळून घेणार आहे। आपण इथे शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे, याच्यात आपण सगळं तळून घेऊया आणि ह्याच्याने चिवडा करणार आहे। मी रोजच्या जेवणासाठी सुद्धा हे शेंगदाण्याचंच तेल वापरते, पदार्थाला चव अगदी छान येते। आता तेल तापतंय तोपर्यंत आपण या लसणाच्या पाकळ्या या खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेऊया, ठेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे लसूण असा छान कुरकुरीत तळला जातो। एक वाटी, मोठी वाटी शेंगदाणे घेतले, 2 वेळा तळून घ्यायचे। कुरकुरीत असं तळून घ्यायचे शेंगदाणे, म्हणजे चिवड्यात खायला छान लागतात। तळून झाले ते कसं ओळखायचं, तर बघा असे फुटायला लागतात
आणि शेंगदाण्याचं वरचं सालही असं सुटं होतं. कधी कुरकुरीत खोबऱ्याचे असं बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान तळलं जातं. कुरकुरीत करून घ्यायचं आहे, ओला नाही ठेवायचा. हे बघा कसा गुलाबीसर रंगावरती आपण लसूण तळून घेतलाय, म्हणजे चिवड्यात तो चवीला छान लागतो. हे सगळं आता आपण डाळ्या, खोबरं, शेंगदाणे, लसूण तळून घेतलंय. आता कढीपत्ता तळून घ्यायचा. खूप कढीपत्ता, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे चिवड्याला. कढीपत्त्याची पानं ही अशी कुरकुरीत झाली पाहिजे, म्हणजे ते चिवड्यात छान लागतात. एकदम मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे. पटकन तळून होतात मनुके सुद्धा. मिरची अशी पूर्ण पांढरी होऊ द्यायची आहे, म्हणजे कुरकुरीत होऊ द्यायची. लसूण, कढीपत्ता, मिरची ही आपण जर बोटांनी चुरली तर ती चुरली गेली पाहिजे, इथपर्यंत ती तळून घ्यायची. हे चिवड्याला लागणारं सगळं साहित्य आपण मस्त छान क्रिस्पी असं तळून घेतलंय. शेंगदाण्यांची साल निघाली, छान तळले गेले. डाळ्या, मनुके, काजू, कढीपत्ता, लसूण, खोबरं आणि इथं आहे खोबरं. मी घरी चिवडा मसाला तयार करून घेतलाय. छान मस्त वास आलाय. तर हा मसाला आपण कसा तयार केलाय? धणे, जिरे, बडीशोप, 10 ते 12 काळी मिरी, लाल तिखट, काश्मीरी तिखट, काळं मीठ, साधं मीठ, हिंग, लिंबू सत्व, पिठी साखर हे सगळं आपण ह्याच्यात दळून घेतलंय. हळद हे सगळं आपण ह्याच्यात दळून घेतलंय आणि घरी चिवडा मसाला तयार केला. आता हे तळलेलं साहित्य आपण बाजूला ठेवून घेऊया. चिवड्यात टाकण्यासाठी हवे असले तर तुम्ही हे मक्याचं चिवड्याचे पोहे सुद्धा थोडेसे तळून घालू शकता. फोडणीसाठी मी इथे 1 वाटी तेल घेतलंय. गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 पोहा चमचे मोहरी, 1 किंवा 2, मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे. धणे थोडेसे बारीक कुटून अख्खे टाकले तरी चालतील. बडीशोप ही पण मसाल्यात टाकली आहे, पण चिवड्यात दाताखाली ती छान लागते. गॅस बंद करून घेतला आहे. पण वरून चवीसाठी आता तीळ टाकून घ्यायचे. आता तेल कोमट झाले, ह्याच्यात हळद टाकून घ्यायचे. 2 चमचे हळद टाकून घ्यायचे. दोन चमचे काश्मीरी तिखट टाकून घेणार आहे. चिवड्याला रंग छान येतो त्यामुळे. आणि हा चिवडा मसाला जो मी घरी तयार केलाय, तुम्हाला सांगितलं या मसाल्यामध्ये मी धणे, जिरे, बडीशोप, हळद, हिंग, मिऱ्याचे दाणे, काळं मीठ, पांढरं मीठ हे सगळं टाकून घेतलंय. त्याचप्रमाणे थोडी पिठी साखर. परत मिक्स हा मोठा चमचा घेतलाय मी. मला जर तिखट हवं असेल तर अजून थोडासा घाला, कारण आपण मिरच्या पण ह्याच्यात घातलाय, त्यामुळे मी तेवढाच घेतलाय. आता हा जो मसाला आपण तयार केलाय हा सगळा चिवड्यावरती ओतून घ्यायचा आहे. आणि हा सगळा पोह्यांना लावून घ्यायचा आहे. आधी आपण गरम असल्यामुळे आपण चमच्याने असा हलवून घेऊया खालीवर, आणि नंतर आपण हाताने असा चोळून घ्यायचा आहे.
आता फोडणीत आपण घरी केलेला चिवडा मसाला टाकलाय, वरून पण थोडासा टाकायचा आहे, म्हणजे अशी चव छान येते. फोडणीतला आणि वरून टाकलेला याचा स्वाद अगदी वेगळा असतो. मसाल्यात आपण काळं मीठ, साधं मीठ टाकलंय. आता इथे मी पिठी साखर टाकून घेते. पिठी साखरमुळे चिवड्याला चव छान येते, कारण आपण याच्यामध्ये लिंबू सत्व टाकलंय, म्हणजे आंबट, गोड, तिखट असा हा छान चविष्ट चवदार चिवडा होणार आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण मसाल्यात आहे. मी इथं लिंबू सत्व वापरलंय मसाल्यामध्ये. तुम्ही आमचूर पावडर, चाट मसाला हे सुद्धा वापरू शकता. पुन्हा आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर तळून घेतलंय काजू, कढीपत्ता, थोडासा मका, डाळ्या, शेंगदाणे हे सगळं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, लसूण सुद्धा अगदी छान खमंग तळून घेतला आहे आपण, कुरकुरीत असा. हा बघा, हा कढीपत्ता आपण बघा असा कुरकुरीत तळायचा आहे. लसूण सुद्धा मी कुरकुरीतच तळला आहे. हा बघा, असा लाल रंगावर लसूण पण तळून घेतला आहे. असं सगळं तळून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं परत याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. याच्यात जे तेल आहे ते तेल सुद्धा आपण हे चिवड्याला लावून घेणार आहे. जे तळलेलं तेल लागलं होतं ते सगळं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत चिवडा हा छान मिक्स करून घ्यायचा आहे. तेव्हा तयार केलाय आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा, लक्ष्मीनारायण चिवडा असंही याला म्हणतात. चव अतिशय सुंदर झाली आहे. काही कमी असेल तर आपण वाढून घ्यायचं आहे. अर्ध्या वाटीला सुद्धा थोडासा जास्तच आपण चिवड्याचा मसाला त्याच्यात टाकलाय. तर बालाजीची मसूर डाळ किंवा चणा डाळ असं सगळं रेडीमेड मिक्स करून घेतलंय. काही कमी असेल तर चव बघितली आहे, तुम्ही पण चव बघून घ्या. काही कमी असेल तर त्याच्यात टाकून घ्यायचंय. तयार केलेल्या मसाल्यातल्या जवळजवळ अर्ध्या वाटीच्या वर मसाला मी त्याच्यात टाकलाय. लक्ष्मीनारायण चिवडा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. हाईप बटनही दाबा. छान चवीचा आंबट, गोड, तिखट असा चवदार चिवडा तयार झालाय. तुम्ही पण या दिवाळीसाठी जरूर करा. भाजके पोहे आपण सुरुवातीला अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचेत. ऑलरेडी ते भाजलेच असतात, पण तरी सुद्धा पुन्हा भाजून घ्यायचेत, म्हणजे छान कुरकुरीत होतात. आणि नंतर त्याचा चिवडा करायला घ्यायचा आहे.